पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. पण पाहिलेलं असेल स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की 2100 रुपये भेटणार आहेत तुमचे 100% या ठिकाणी पैशामध्ये वाढ होणार आहे. तर ते कधीपासून भेटतील त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. परंतु स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेमधील जो 6वा हप्ता आहे तो कधी भेटणार त्याच्याबद्दलचं जे अपडेट दिलंय ते अगोदर आपण पाहणार आहोत. म्हणजे बघा आतापर्यंत तुम्हाला 5 हप्ते या ठिकाणी 7,500 रुपयाचे जमा झालेले असतील. परंतु आता बऱ्याच लाडक्या बहिणी 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत जो की याच महिन्यामध्ये भेटणं अपेक्षित आहे. तर त्याच्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी मोठी माहिती दिलेली ती अगोदर आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर कुठल्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत त्याचीही माहिती आपण पाहणार आहोत 6व्या हप्त्याचे. आणि महत्त्वाचं म्हणजे 2100 रुपये आणि फॉर्मची पुन्हा एकदा तपासणी होणार का, काही महिलांचे फॉर्म रद्द केले जाणार का त्याचीही माहिती पुढे आपण बघणार आहोत. तर बघा विधानसभा निवडणुकीतील महाविजयानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी जुनंचं सरकार स्थापन झालेलं आहे. आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळेस लाडकी बहीण योजनेवरतीही त्यांनी भाष्य केलं. काय म्हणालेत या ठिकाणी आपण पाहूयात लाडकी बहीण योजनेबद्दल. तर एका पत्रकारांनी लाडकी बहीण योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांची स्क्रुटनी म्हणजे छाननी केली जाणार आहे का असाही प्रश्न विचारला होता. तर त्याच्याबद्दल पुढे उत्तर आपण पाहणार आहोत. परंतु महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेमधील 6व्या हप्त्याबद्दल त्यांनी काय म्हटलंय ती अगोदर आपण बघणार आहोत. बघा त्यांनी म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे आत्ताच आमची कॅबिनेट झाली त्यातही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की आपली लाडकी बहीण योजना जी आहे तिचा पुढचा डिसेंबरचा हप्ता तात्काळ खात्यात जायला हवा. त्यामुळे आम्ही त्याची पूर्ण तरतूद केलेली आहे. त्यात काही अडचण नाही. जो आम्ही निर्णय घेतले आहेत ते कागदावर राहिले नाहीत. सर्व निर्णयाची आम्ही अंमलबजावणी केलेली आहे असं त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे जो 6वा हप्ता आहे म्हणजे त्यांनी म्हटले की डिसेंबरचा हप्ता तात्काळ खात्यात जायला हवा अशी त्यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. तर अधिकाऱ्यांना त्यांनी सर्व हे आदेश जे आहेत कॅबिनेट जी झाली त्याच्यामध्ये संपूर्ण आदेश देण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याबद्दल डिसेंबरच्या हप्त्याबद्दल. म्हणजेच तुमचा डिसेंबरचा हप्ता याच महिन्यामध्ये जमा होणार आहे. तर बघा आता कधीपर्यंत जमा होऊ शकतो, येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्येच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल किंवा डिसेंबर एंडिंगच्या अगोदर कधीही तुमच्या अकाउंटमध्ये हा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे. त्याच्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले की कॅबिनेट आम्ही घेतलेली आहे सरकार स्थापन झाल्याबरोबर आणि अधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले आहेत. संपूर्ण तरतूद जी आहे आतापर्यंतच्या हप्त्यांची 9 हप्त्यांची या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला माहीत असेल लाडकी बहीण योजना उशिरा चालू झाली त्यामुळे 4 महिने निघून गेल्यानंतर ही योजना चालू झाली. राहिलेले 9 महिन्याच्या हप्त्याची संपूर्ण तरतूद आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा हप्ता तुम्हाला डिसेंबरचा याच महिन्यामध्ये भेटणार आहे. कधीही तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु या ठिकाणी 2100 रुपये भेटतील की या ठिकाणी तुमचे 1500 रुपये भेटतील त्याच्याबद्दल स्वतः बघू शकता. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतील महिलांना या ठिकाणी 2100 रुपये भेटणार की किती रुपये भेटणार त्याविषयीची घोषणा केलेली आहे. तर हे नेमके कधी भेटणार त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहूयात. आता बघा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले आहेत. महायुतीला बहुमत मिळाल्यामागे महिला
महिलांचं मोठं योगदान असल्याचं समोर आलेलं आहे. तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानं या ठिकाणी सरकार आता पुन्हा एकदा स्थापन झालेलं आहे. तर लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत मोठं यश या ठिकाणी भेटलेलं आहे. अशाच मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह देखील ते पाहिलेलं असेल. तर राज्याचे सीएम देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय लाडकी बहीण योजनेबद्दल आपण बघूयात आता डिटेलमध्ये. बघा, विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. तर या पार्श्वभूमीवर स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे, बघा, आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आहे. आम्ही महिलांना 2100 रुपयेही देणार आहोत. आम्ही अर्थसंकल्पामध्ये याबाबत विचार करणार आहोत. आम्ही वित्तीय साधनांचा योग्य जे आहे त्याचा विचार करून आम्ही दिलेले सर्व आश्वासनं जे आहेत पूर्ण करू. आम्ही यासाठी योग्य ती व्यवस्था करू. बघा, त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की आम्ही 2100 रुपये देणार आहोत आणि ही योजना जी आहे पुढं चालूच ठेवणार आहोत. योजना बंद होणार नाही आणि 2100 रुपये देखील आम्ही देणार आहोत. परंतु बघा, या लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर जाऊ शकतात. काय म्हटले त्यांनी, लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या लाभार्थ्यांच्या नोंदीची तपासणी केली जाईल असं बोललं जात आहे. तसंच काही महिलांना या योजनेतून बाहेर केलं जाईल. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, जर कोणी योजनेच्या निकषाचं पालन न करताच लाभ घेतला असेल तर यावर विचार केला जाईल. बघा, कोणी जर निकषाचं पालन न करता लाभ घेतला आहे, आतापर्यंत 5 हप्ते भेटलेत, त्यापैकी जर तुम्ही अपात्र असूनही लाभ घेतलेला असेल तर त्यावरती मात्र विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. ज्या महिलांनी नियमाचं पालन केलं आहे त्या महिलांना कोणतीही अडचण नाही. त्यांचं कोणही नाव जे आहे या ठिकाणी योजनेतून काढू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, पुढील अर्थसंकल्पात केला जाईल मोठा निर्णय. तर पहा, राज्याच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 2.43 कोटी महिलांना याचा लाभ भेटलेला आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. तर यासाठी राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला 3700 कोटी रुपये खर्च करावा लागतो. आता लाभार्थ्यांच्या नोंदणीची तपासणी आणि अर्थसंकल्पानंतरच महिलांना वाढीव रक्कम दिली जाणार आहे. तर बघा, आत्तापर्यंत या ठिकाणी घोषणा झालेली नाही, जी 600 रुपये वाढवलेली आहेत. तर अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी याची तरतूद करून वाढीव रक्कम दिली जाऊ शकते असा अंदाज आहे. परंतु काही सांगता येत नाही, अजून स्पष्ट निर्णय झालेला नाही. त्यामुळं ह्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून देखील वाढीव रक्कम जी आहे 2100 रुपये दिली जाऊ शकते. आता संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. डिसेंबरचा हप्ता याच महिन्यामध्ये तुम्हाला 100% येणार आहे. आता ही 2100 रुपये कधी द्यायचे त्याचा निर्णय या ठिकाणी होणार आहे. तो निर्णय अजून झालेला नाही. आज जर त्याच्याबद्दल काय निर्णय झाला, आता बघा, विधानसभाचं अधिवेशन चालू आहे, त्याच्यामध्ये जर काही निर्णय झाला तो तुमच्यापर्यंत नक्की त्याच्याबद्दलची माहिती दिली जाईल. ठीक आहे. परंतु 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये भेटणार आहे, जो की 1500चा असू शकतो किंवा 2100 रुपयाचा असू शकतो. डिसेंबरचा हप्ता जो आहे याच महिन्यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. ठीक आहे. तर त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे तुम्हाला. आता बघा, या ठिकाणी काही लाडक्या बहिणींचं नाव काढलं जाऊ शकतं याच्यामधून. कशा पद्धतीने बघा, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची वेबसाईट चेक केली तर तुमचं ॲप्लिकेशन जे आहे तिथं नंबर टाकून तुम्ही लॉग इन केलं तर तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह दिसेल. त्याच्यापुढं नवीन टॅब दिला आहे बघा, संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल त्या ठिकाणी जर तुमचं एस लिहून आलेलं असेल, अशा पद्धतीने नो जर लिहून आलेलं आहे तर तुम्हाला कुठलाही या ठिकाणी प्रॉब्लेम नाही. परंतु एस लिहून आलेलं असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही लाडकी बहीण योजनेला अपात्र ठरतात. कारण की लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की तुम्ही कुठल्याही इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा, ज्यामध्ये 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त अशा योजनेचा, शासकीय योजनेचा कुठलाही लाभ तुम्ही जर घेत असाल तर ते अपात्रतेचं कारण ठेवू शकतं. किंवा सायमल्टेनियसली तुम्ही दोन्ही योजनेचा, शासकीय योजनेचा लाभ एकाच वेळेस घेऊ शकत नाही, कुठली तरी एकाच योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो. तर अशा पद्धतीने इथं जर तुम्हाला येस लिहून आलेला असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन, प्रोफाईलमध्ये जाऊन या ठिकाणी लॉग इन करून चेक करायचं आहे. वेबसाईटवरती अजून दुसरं एक ऑप्शन आलेलं बघा, या ठिकाणी हे जे चिन्ह आलं याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे भेटले ते या ठिकाणी पाहायला भेटेल. बघा, 7500 रुपये भेटलेले असतील तुम्हाला आतापर्यंत, कुणाला कमी भेटलेले असतील. आणि इथं जे तुमचा आता अकाउंट नंबर दाखवतोय, ह्या बँकेमध्ये तुमचे जे पैसे गेलेले आहेत, म्हणजे तुमचं इथं जसं की बाहेरचं कॅनरा बँक दाखवत आहे, तुमचं स्टेट बँक असेल, पोस्ट ऑफिसची बँक असेल, अशी कुठलीही बँक दाखवत असेल तर त्याचमध्ये आता तुमचे इथून पुढं पैसे जे आहेत जमा होतील. किंवा आतापर्यंत ज्यांचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी एकदा लॉग इन करून चेक करायचं आहे की कुठल्या बँकेमध्ये पैसे गेलेत. किंवा पैसे आलेले नसतील तर तुमचं
DBT लिंक नसेल तर तुम्हाला पटकन DBT लिंक करायचं आहे. ज्या खात्याला तुम्ही DBT अशा पद्धतीने बघा ऑनलाईन देखील आता वेबसाईटवरती NPCIच्या DBT लिंक करता येते. तुम्हाला बऱ्याच त्या ठिकाणी बँका ॲड झालेल्या आहेत. तुम्ही जसं ऑनलाईन लिंक कराल, ज्या अकाउंटला तुमचं DBT लिंक असेल त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे जे आहेत ट्रान्सफर केले जाणार आहेत. तर कुठल्या खात्यामध्ये तुमचे पैसे येतील, ज्या ठिकाणी तुमचं DBT लिंक असेल त्याच ठिकाणी तुमचे पैसे जे आहेत ट्रान्सफर केले जाणार आहेत. तर DBT लिंक करणं महत्त्वाचं आहे. बघा ऑनलाईन NPCIच्या वेबसाईटवरती 1 मिनिटामध्ये तुमचं या ठिकाणी आधार सीडिंग स्टेटस सक्सेस अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ऑनलाईन घरी बसल्या देखील लिंक करू शकता, ज्याच्यामध्ये भरपूर साऱ्या बँक त्यांनी नव्याने ॲड केल्या, जसं की बँक ऑफ महाराष्ट्र असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, युनियन बँक असेल. अशा अनेक बँका तुम्हाला या ठिकाणी NPCIच्या वेबसाईटवरती आता दिसून जातील. त्या ठिकाणाहून तुम्ही DBT तुमचं ॲड करू शकता. आता ज्यांच्या आतापर्यंत पैसे आले त्यांना नव्याने DBT करायची लिंक करायची गरज नाही. ज्यांच्या अजून पैसे आले नाहीत त्यांनी एकदा चेक करायचं आहे DBT लिंक आहे का. जर नसेल DBT लिंक तर तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे, किंवा जुन्या बँकेला लिंक असेल तर नवीन बँक तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करायची. तर तुम्हाला 6वा हप्ता कधी भेटेल? डिसेंबर महिन्यामध्येच भेटणार आहे. 2100 रुपयाबद्दलचा अजून निर्णय होणं बाकी आहे, की ह्या महिन्यापासून द्यायचा की पुढील अर्थसंकल्पापासून द्यायचा. त्याच्याबद्दल जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. कुठल्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्याची देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे. ज्या खात्याला तुमचं DBT लिंक आहे त्याच खात्यामध्ये तुमचा 6वा हप्ता पुन्हा एकदा जमा केला जाणार आहे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावा. पुढील अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.